आमदार 50 आमदार 13 खासदार आणि शेकडो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य हजारो लाखो कार्यकर्ते आज सोबत येत आहेत। आज प्रवेशाची एवढी रीग लागली आहे की काल आपल्या बीडचे अनिल जगताप आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सामील झाले। परवाच्या दिवशी परभणीचे लोक आले। या संपूर्ण महाराष्ट्रामधून गेले 1.5 वर्ष बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेसोबत सगळे येत आहेत। हे काय येत आहेत? आज जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं, मी माझ्या स्वार्थ भावनेने पाऊल उचललं असतं, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असतात। हे प्रेम आहे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेणं आवश्यक होतं। मला काय मिळेल यापेक्षा या राज्याला काय मिळेल, या देशाला काय मिळेल, ही भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेतला। आज आपल्याला माहित आहे, जर हा निर्णय आम्ही 1.5 वर्षापूर्वी घेतला नसता, आज शिवसेनेचं अस्तित्व राहिलं असतं का? धनुष्यबाण तुम्ही घाण टाकला तो आम्ही सोडवला आणि आज अभिमानाने धनुष्यबाण आपल्या सोबत आहे। बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत। मग खरी शिवसेना कुणाची आहे? खरी शिवसेना तुमची आहे, आपली आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ज्या लोकांनी शिवसैनिकांना रस्ता बंद केला, ताटकळत ठेवलं, त्यांचं खच्चीकरण होताना फक्त उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं काम केलं, आज वर्षा सर्व शिवसैनिकांसाठी उघडा आहे। उघडा आहे, कोणी कार्यकर्ता तिकडे येऊ शकतो। आणि म्हणून आज एक बदल घडलाय। या राज्यामध्ये विकासाचा बदल होतोय, विकासाला चालना मिळतेय। गेले 2.5 वर्षात मागच्या जे सुरू असलेले प्रकल्प बंद करण्याचं काम ज्यांनी केलं, या राज्याला मागे नेण्याचं काम ज्यांनी केलं, मगाशी संतोष बांगर यांनी सांगितलं, घेणारे आहे, घेणं माहित आहे, पण या एकनाथ शिंदेने कधी मागितलं नाही, घेतलं नाही। एकनाथ शिंदे देत गेला, देत गेला, देत गेला। आणि मी आयुष्यात माझ्या ठरवलंय, शिवसेनेचा या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या भल्यासाठी खर्च करणार आहे, या महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे। माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं माझं मर्यादित नाही। मी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही। मी तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता इथं मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर आज बोलू लागलोय। आणि म्हणून या राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, माझे तरुण बांधव यांच्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ आमचे आहेत ते, यांच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे। या त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे। मी नेहमी कुठल्याही देवस्थानात देवाकडे गेलो की पहिली माझी मागणी असते की या बळीराजावरचं संकट अरिष्ट दूर कर, माझ्या राज्यातल्या नागरिकावरचं संकट दूर कर, माझ्या माता भगिनींवरचं संकट दूर कर। बाकी माझी काही अपेक्षा नाही, मला काही कमवायचं नाही, मला फक्त प्रेम कमवायचं या महाराष्ट्रातल्या जनतेचं। आणि ते आज मी या ठिकाणी पाहतोय। हे कार्यकर्ते एवढे, हे शिवदूत, हे बूथ प्रमुख एवढे, हे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा रस्त्यावर निघतील, तेव्हा खासदारकीचा उमेदवाराचा पण डिपॉझिट गुल करतील आणि आमदारकीच्या उमेदवाराचं पण डिपॉझिट गुल करतील।